सेमीफायनलचा हा सामना या ठिकाणी सुरू होताना पहिलं षटक घेऊन येतात त्या प्राजक्ता प्रशासन विभागासाठी पहिलं षटक घेऊन येतात त्या प्राजक्ता. टीएनसीपी संघाची सलामीची जोडी म्हणजे स्ट्राईक लेग त्या विद्या, नॉन स्ट्राईक लेग त्या सोनाली. प्राजक्तांचा पहिला चेंडू सामना करतायत त्या विद्या. एक धाव घोषित. प्राजक्ता यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या सोनाली. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, तेवढंच सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होताना धाव संख्या झाली होती 2 चेंडू 2 धावा. षटकाचा पुढील चेंडू सामना करतायत त्या विद्या. आणि विद्या यांच्या बॅटमधून हा जोरदार फटका आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी करताना वर्षा. आणि पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतं ते टीएनसीपी संघाला. धावसंख्या होते ती 3. प्राजक्ता यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या सोनाली. आणि हा त्रिफळा घोषित केलेला आहे सोनाली यांना. नवीन फलंदाज तृप्ती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. प्राजक्ता यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या तृप्ती. काहीचा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना प्रशासन विभागाचे कर्णधार प्राजक्ता यांचा पुढील चेंडू सामना करते ते तृप्ती. आणि हा एका धावेसाठी खेळण्यात आलेला चेंडू. धावसंख्या होते ती 4. शेवटचा चेंडू. प्राजक्ता यांच्या षटकाचा शेवटचा चेंडू सामना करतायत त्या विद्या. विद्या यांचा हा जोरदार फटका आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर रुपाली यांच्याकडून. आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते टीएनसीपी संघाला. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती
काय मानगाव आलं का? थंड पाणी नाही ती भरलेली असावी. प्रशासन विभागासाठी पुढे साठी घेऊन येतात रेश्मा, सामना करतात विद्या आणि हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले रेश्मा यांना. पुन्हा एकदा नवी सुरुवात प्रशासन विभागामार्फत. पुढील चेंडू घेऊन येतात रेश्मा, सामना करतील विद्या. विद्या यांचा जोरदार फटका आणि हा MMRDA चौकार. रेश्मा यांचा पुढील चेंडू, सामना करतील त्या विद्या. पुन्हा एकदा एक जोरदार खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केवळ आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ते विद्या यांना TNCB संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वर. प्राजक्ता यांचा अतिशय सुंदर हा झेल टिपण्याचा प्रयत्न, निश्चितच क्षेत्ररक्षण या ठिकाणी. रेश्मा यांचा पुढील चेंडू, सामना करतात त्या तृप्ती यांच्या बॅट मधून हा एक एज लागलेला आहे आणि सुंदर असा झेल टिपलाय तो एसटीच्या मागे. एसटी रक्षक स्नेहा. रेश्मा यांचा पुढील चेंडू, सामना करतील स्नेहा. एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु धावचीत होता होता वाचलेल्या आहेत त्या स्नेहा आणि धावसंख्या झाली होती 12. रेश्मा यांचा पुढील चेंडू, सामना करतील विद्या. विद्या यांच्या बॅट मधून जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि तितकाच सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न केला तो स्वतःच्याच गोलंदाजीवर रेश्मा यांनी, परंतु त्यांना अपयश आलंय आणि यश आलंय ते एक धाव घेण्यात विद्या यांना. 2 षटकाच्या समाप्तीनंतर TNCB या संघाची धावसंख्या झाली होती 1/13. सोडले आणि आडवला मस्त ट्राय होता. प्रशासन विभागासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत त्या उषा. असं वाटतं नशिबात नाही, 2 खेळ सुटले आहेत. नाही आणि सामना करतायत त्या विद्या. उषा यांचा पुढील चेंडू विद्या यांच्यासाठी आणि विद्या यांच्या बॅट मधून आलेला अवांतर घोषित केलेला आहे हा चेंडू पंचांनी. धावसंख्या झाली होती 14. उषा यांचा पुढील चेंडू, सामना करतायत विद्या. पुन्हा एकदा अवांतर घोषित करण्यात आलेला आहे.
धावसंख्या झाली होती 15. उषा यांचा पुढील चेंडू सामना करतील विद्या. विद्या यांच्या बॅट मध्ये आलेला हा जोरदार फटका तितकाच आणि चौकार वारून त्यांनी त्यांच्या संघासाठी 4 धावा अर्जित केलेल्या आहेत. उषा यांचा पुढील चेंडू सामना करतायत विद्या. पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्या झाली होती 20. उषा यांचा पुढील चेंडू सामना करतील विद्या. आणि डिफेन्स केलेला आहे विद्या यांनी हा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा सुरू असलेला सामना जणू काही लॉर्ड्स स्टेडियम या ठिकाणी मला दिसण्यात येते. उषा यांचा पुढील चेंडू विद्या यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय. ते उषा यांना काहीसा कमबॅक करताना या ठिकाणी दिसत आहेत. त्या षटकाच्या सुरुवातीला आणि उत्कृष्ट असा अपील करताना स्टंपच्या मागे यष्टीरक्षक नम्रता. उषा यांचा पुढील चेंडू सामना करतायत विद्या आणि एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु केवळ 1 धाव घेण्यात यश येते. ते विद्या यांना धावसंख्या जाऊन पोहोचली होती संघाच्या पॅव्हलियनमध्ये खूप 21 धावांवर. आनंद. उषा यांच्या पुढील चेंडू सामना करतील स्नेहा. स्नेहा यांना काहीसा न समजलेला हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय. ते उषा यांना उषा यांचा पुढे चेंडू सामना करतील स्नेहा आणि हा खूपच सुंदर असा फटका लेगच्या दिशेने टोल. मात्र 1 धाव. षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या झाली खूपच अतितडीचा सामना. उपांत्य फेरीचा हा पहिला सामना.
पुढील चेंडू घेऊन येतात त्या प्रज्ञा, सामना करतील स्नेहा. पहिल्या चेंडूवरती एक जोरदार चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा सामना करायला तयार होतात त्या स्नेहा. प्रज्ञा यांचा पुढील चेंडू आणि हा नो घोषित केलाय पंचांनी. प्रज्ञा यांचा पुढील चेंडू, सामना करते ती स्नेहा. स्नेहा यांच्या बॅटमॅन पुन्हा एकदा जोरदार फटका, परंतु केवळ एक धाव घेण्यात यश येत आहे ते TNCP संघाला. एका धावावर समाधान मानावे लागेल. धाव संख्या झाली आहे ती. नाना जरा 8 मोठा करा. प्रज्ञा यांचा पुढील चेंडू, सामना करतायत त्या विद्या. विद्या यांच्या बॅट क्षेत्ररक्षण या ठिकाणी रेश्मा यांच्याकडून आणि केवळ एक धाव घेण्यात यश आलंय ते विद्या यांना. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण रेश्मा यांच्याकडून या ठिकाणी. प्रज्ञा यांचा पुढील चेंडू, सामना करते ती स्नेहा. अतिशय अटीतटीचा हा सामना. स्नेहा यांना काहीसा न समजलेला हा चेंडू. एकतर दुपारचं ऊन आणि त्यात मॅचचं स्वरूप हे सुद्धा गरम झालेलं आहे. कृपया कोणी आपली काळजी घ्या. प्रज्ञा यांचा 29. प्रज्ञा यांचा पुढील चेंडू, सामना करते ती स्नेहा. आणि पुन्हा एकदा स्नेहा यांना काहीसा न समजलेला चेंडू टाकण्यात यश आलंय ते प्रज्ञा यांना आणि निर्धाव चेंडू. धाव संख्या झाली होती 29. या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत त्या प्रज्ञा. या इनिंगचा शेवटचा चेंडू, सामना करते ती स्नेहा. प्रज्ञा यांचा हा चेंडू स्नेहा यांच्यासाठी आणि हा पुन्हा एकदा जोरदार तटवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा केवळ आणि केवळ एक धाव घेण्यात धावचीत झालेली आहे. विद्या धावचीत झालेल्या आहेत.
तृप्ती आले, सगळे आले, नावं सगळे सांगितले. साऊंड पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हा झेल सुटलेला आहे आणि एक धाव घेण्यात यश आलंय ते प्रशासन विभागाला. तृप्ती यांच्या पहिल्या चेंडूवरती एक झेल उडाला होता, परंतु तो झेल टिपण्यात अपयश आलाय ते क्षेत्ररक्षकाला. आणि दरम्यान तृप्ती यांचा हा पुढील चेंडू सामना करतील नम्रता. निर्धाव चेंडू. तृप्ती यांचा पुढील चेंडू सामना करतील त्या नम्रता. नम्रता यांच्या बॅटमधून जोरदार फटका आणि एक धाव घेण्यात यश आलंय नम्रता यांना. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2-3 धावांवर. धावसंख्या झाली आहे 3. तृप्ती यांचा पुढील चेंडू सामना करते ती वर्षा. वर्षा यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं ते तृप्ती यांना. तृप्ती यांचा पुढील चेंडू सामना करते ती वर्षा. आणि हा अवांतरच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 4. तृप्ती यांचा पुढील चेंडू सामना करते ती वर्षा. आणि हा जोरदार फटका केवळ एक धाव घेण्यात यश येते वर्षा यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या संख्येवर. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी तृप्ती यांची. अजूनही 2 चेंडू शिल्लक. तृप्ती यांचा पुढील चेंडू सामना करते ती नम्रता. आणि नम्रताच्या बॅटवर आले हा जोरदार फटका. सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने टोलला, मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 6 पहिल्या षटकातील. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. तृप्ती यांचा पुढील चेंडू सामना करते ती वर्षा. आणि 2 धावा घेण्यात यश आले ते प्रशासन विभागाला. अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांकडून. धाव संख्या झाली ती पहिल्या षटकांती 8. रश्मी राशी सॉरी राशीकर. राशी यांचा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात यश आलंय ते नम्रता यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर. राशी यांचा पुढील चेंडू सामना करते ती वर्षा. आणि वर्षा यांच्या बॅटमधून हा सुंदर अशी चौथी धाव घेण्यात यश आलंय ते वर्षा आणि नम्रता यांना. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. 14 बॉल. एक ओव्हर मध्ये राशी यांचा पुढील चेंडू सामना करते ती नम्रता. आणि पुन्हा एकदा हा एक जोरदार फटका, परंतु केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल प्रशासन विभाग या संघाला. धावसंख्या होते ती 11. राशी यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या वर्षा. आणि हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय राशी यांना. प्रशासन विभागाची धावसंख्या काहीशी मंदावलेली आणि राशी यांना यश आले ते दोन्ही फलंदाजांना जगडून ठेवण्यात. राशी यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या वर्षा.
आणि पुन्हा एकदा एका धावेवरच समाधान मानावं लागेल प्रशासन विभागास. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या संख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. एक ओव्हर खेचावं लागेल. राशी यांच्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. सामना करतायत त्या नम्रता. नो घोषित केलेला आहे. घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त 9+1 अशा 2 अतिरिक्त धावा ऍडमिन संघाला मिळत आहेत. धावसंख्या झाले ते 14. स्ट्राईक चेंज होणार आहे. अजून एक चेंडू शिल्लक. राशी यांचा अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करतील त्या वर्षा आणि हा सुंदर असा एक धाव घेण्यात यश येत आहे. आणि
नाही 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 पंचांनी व्यवस्थित निर्णय द्यायचा आहे. नो घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांनी नो द्यावी. पक्षपाती असे निर्णय 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा. धावसंख्या झाली होती 22. आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. स्नेहा यांचा पुढील चेंडू, वर्षा यांचा जोरदार फटका आणि हा चौकार. मधून होल्ड प्लीज. स्नेहा यांचा पुढील चेंडू, सामना करते ती वर्षा आणि हा वर्षाच्या बॅटमन जोरदार. हो, वर्षा यांना चकवण्यात ते स्नेहा यांना. आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा हा सामना जाई या संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत आणि सामना करते ती उषा आणि हा उषा यांचा जोरदार फटका. 1 धाव घेण्यात यश आलंय ते प्रशासन विभागास आणि धावसंख्या झाली होती 27. खूपच सुंदर असा फटका. आता मात्र शेवटच्या 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे प्रशासन विभागाला हा सामना जिंकण्यासाठी आणि पुढील चेंडू घेण्यात येतात त्या जाई सामना करतील वर्षा. पुन्हा एकदा वर्षा यांच्या बॅटमधून हा जोरदार फटका आणि 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे आणि एका धावेवर समाधान म्हणावं लागेल ते वर्षा यांना. धावसंख्या झाली होती 28. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा हा सामना. उषा यांच्या बॅटमधून हा जोरदार फटका आणि 1 धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्यात यश येत आहे ते प्रशासन विभागास. व्हेरी गुड. खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन या ठिकाणी या दोनही फलंदाजांकडून वर्षा आणि उषा करताना स्कोर सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन करताना वर्षा आणि उषा. पुढील चेंडू जाई यांचा सामना करतायत उषा आणि हा सामना जिंकण्यात यश आलंय ते प्रशासन विभागास. 2 धावा घेऊन त्यांनी हा विजय संपादित केलाय 1 धावेची आवश्यकता असताना.